ही गोष्ट आहे मातीपासून देवतेपर्यंत. ही गोष्ट आहे हातातून प्राण निर्माण करण्याची. तो रंग, ती रेषा, तो स्पर्श, सगळं काही बनवतो तो एक कलावंत. आज त्याचंच मन उलगडणार आहोत. तर चला टॉक्स विथ सुमितमध्ये आपण बघूया, ऐकूया. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहे कुंभार गलीमध्ये. आपण गणपती कसे तयार होतात आणि त्याबद्दलचा प्रवास आपण जाणून घेऊया. आत आपले मूर्तिकार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया आणि संवाद साधूया आणि काही गप्पा गोष्टी आपण करूया. जाऊया. तर मी आता आलो आहे, काकांना काही प्रश्न विचारणार आहे मी. तर काका, तुम्ही गणपतीची मूर्ती कधीपासून बनवताय? मला वाटते इयत्ता 7वीमध्ये शिकत असताना मुळात गणपती हा व्यवसाय आमचा घरातला पारंपरिक वडिलार्जित. आम्ही कुंभार असल्यामुळं आपला व्यवसाय घरात पारंपरिक वडील आजोबा मूर्त्या बनवून त्याजवळ 7वीत असल्यापासून मी गणपतीच्या मूर्त्या तयार करतोय काय आणि वडिलांना मदत तेव्हापासून करत होतो. गणपतीची रंगवणे, रेखणी करणे, मातीच्या मूर्त्या बनवणे, त्या छोट्या छोट्या मूर्त्या घेऊन आम्ही त्यावेळेला बनवायच्या आणि त्या डायरेक्ट हातानं बनवायच्या विदाऊट साच्या. त्यावेळेला साचा नव्हता. साचा करायचाच कसं कुणाला माहीत नव्हतं, तर डायरेक्ट हातानं बनवायला शिकायचे. त्यामुळं आता आम्ही एवढ्या मूर्त्या सुलभपणे कुठलाही फोटो दिला तरी सहजमध्ये मूर्ती डायरेक्ट हातानं आम्ही बनवू शकतोय विदाऊट साच्याची. जवळजवळ अगदी लहानपणापासूनच मूर्त्या बनवायला शिकलो. बरोबर. काय आतापर्यंत आम्ही ते म्हणजे मूर्त्या बनवण्याचं काम कुठल्याही वर्षी आमचं अजून खंडित नाही. दरवर्षी चालू असते. दरवर्षी चालू आहे काय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः नुसत्या आजरातच मूर्त्या नाही केल्यात, तर मुंबईत केल्यात, त्याच्यानंतर कोल्हापूरला केलेत, त्याच्यानंतर कोकणात केल्यात, खाली सावंतवाडी भागात, आणि आजऱ्यातही केल्यात. आजऱ्यात जो आता 20 वर्षे मी स्थायिक आहे, तर त्याच्या अगोदर खाली पण केल्यात कोकणात. म्हणजे त्यामुळं सगळ्या मुंबईला मूर्ती कशी असते, मोठ्या मूर्त्या असतात, कशी बांधणी आहे त्याची, कशी तिची आतलं फाउंडेशन कसं बांधायचं ते तिथं शिकायला मिळालं. बरोबर. कोकणात आल्यानंतर कसं कोकणातल्या लोकांचा गणपती उत्सव महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा. मग कोकणवाले गणपती कसे पूजतात, तर त्यांचे प्रत्येकाचे मोठे मोठे पाठ असतात. एक एक पाठ ठेवला की त्यांना सोपा भरतोय. 4 पाठ ठेवले की एवढे मोठे पाठ, आणि त्या पाठावर मोठे मोठे गणपती, आणि त्यांनी महाभारत रामायण असे सीन तयार करतात. काय आपण नुसतं असा सिंगल गणपती, त्यांच्याकडे ते पूर्वी करायचे जास्त फार वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि राम अवतार, विष्णू अवतार, कृष्ण अवतार, असे गणपती, शंकर अवतार, असे गणपती असायचे, वेगवेगळ्या आसनावरचे असायचे. आणि तिथून माझे काका पण कोकणात सावंतवाडीमध्ये गणपती करत होते, त्यांच्याकडे मी गेलो होतो. तिथं 10 वर्ष केली, आणि त्याच्यानंतर मी आजऱ्यातही करतोय. काय लहान म्हणजे कला घरातून आली. होय, घरातून पारंपरिक व्यवसाय असल्यामुळं की नाही, अगदी घरातनं वडिलार्जित हे आहे ते सगळं. आता मुलं पण सगळी व्यवसाय करतात, ती शिकायला कुठं जायच्या अगोदर शिकतात. बरोबर. करतात. तुमच्या मते एक चांगली मूर्ती साकारण्यासाठी काय महत्वाचे असते? चांगली मूर्ती म्हणजे मूर्ती बनायची त्याच्यातलं स्केल मूर्तीचं, तिच्या मूर्ती निवडणं. आता पब्लिकला काय पाहिजे, कशा पद्धतीनं मूर्ती पाहिजे, तर त्या पद्धतीनं मूर्ती, एखादी चांगली मूर्ती घडवायची असेल तर त्याचं परफेक्ट प्रपोजल त्याचं व्यवस्थित असं आलं पाहिजे, स्केल बरोबर आलं पाहिजे. आणि त्या मूर्तीला कसा आहे, तो देव आहे, तिची विटंबना होता कामा नये. बरोबर. तिची विटंबना म्हणजे काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय, गणपतीला शिवाजी महाराज नाही, बरोबर. मग गणपतीला कुठेतरी गांधीजी नाही करायचं, ते राष्ट्रपुरुष आहेत. अशा मूर्ती आम्ही कधीच केल्या नाही. बरोबर. तर चांगली मूर्ती जर साकारायची असेल ना, त्या अध्यात्माची तोड धरून, गणपती बाबा कुणाचा आहे, शंकराचा मुलगा आहे, त्याचं काय जे चारित्र्य आहे, त्याचं काय पौराणिक आहे, त्या आधारावर करावं. आणि चांगली मूर्ती जर साकारायची असेल तर ती कलात्मक जी गणपतीची जी संपूर्ण जी स्केल आहे त्या पद्धतीने ती जायला पाहिजे, काय जेणेकरून पब्लिकलाही आवडलं पाहिजे. हो. आता सध्या ते पुष्पा वगैरे पिक्चरचे सीन वगैरे गणपती करतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ते काय काही गोष्टी आवडतात, काही आवडत नाहीत. तर काय झाले, नवीन पिढीला काही सांगायचं सगळं पंचायत होती, ऐकत नाहीत. ऐकत नाहीत. काही गोष्टी अशा आहेत त्याच्यातल्या चुकीचे, पण काही ठिकाणी चांगलंही चालते. आता उदाहरणार्थ मी कर्नाटकात बघितले, तर चांगले लोक सीन करतात, पिक्चरवर आधारित सुद्धा चांगले सीन करतात. खरं त्याच्यात
कसा आहे, गणपती हा आपल्या अध्यात्मिकाची काहीतरी त्या संदर्भात होऊन पाहिजे. बरोबर. कुठंतरी भरकटत जाऊन येईल, हम्म. नको तो गणपती. आम्ही मला जर मूर्ती तुम्ही कुठली करायला सांगितली ना, तर तुम्ही एखादी घेऊन आला फोटो, तर तो योग्य आहे एखादी आम्ही बघतोय. बघणार. बरोबर. विटंबना होऊ नये. होतेपणा होऊ नये त्याची, नको तीच काहीतरी हे नाही बाबा. एखादा सीन जर केला तर हे कुठला आहे, त्याचं काय याला आधार आहे, लक्षात आलं का? हे असं सगळं विचारलं जातं. आणि कोकणात हा प्रकार जास्त चालतो. कोकणात जर तुम्ही एखादा सीन केला पाटावा गणपतीचा, तर हे कुठला आहे, उदाहरणार्थ एक मजा सुद्धा मला. मी 15 वर्षापूर्वी परशुरामाचं आणि गणपतीचं युद्ध केलं होतं. मग परशुरामाचं आणि गणपतीचं युद्ध असं चांगलं 5 फुटाचं युद्ध केलं होतं. आणि घरातला गणपती कोकणातला काय, तर सांगायचं तात्पर्य काय, मला जवळजवळ 50 एक लोकांनी विचारलं, मामानू हे काय तुम्ही बनवला, सीन कुठला, गणपतीने ही गणपती बरोबर लढाई युद्ध करणारा ही परशु हातात घेऊन कोण, बरोबर काय, आणि ह्याचं शास्त्र काय. मग ते मी त्यांना सांगितलं की परशुराम हिमालयात शंकराला भेटायला येत असतात आणि गणपती हा रखवालदार असतो. काय की बाबा मी ध्यानस्थ आहे, कुणाला पाठवून देऊ नको. परंतु परशुराम ऐकत नाही. मला वाढवणार तू कोण, त्यांना माहित असतो या गणपती शंकरांचा मुलगा आहे काय. आणि त्यावेळेला दोघांचं युद्ध होतं. आणि ते युद्ध झाल्यानंतर त्या युद्धात गणपतीचा डावा दात तुटला जातोय. मग तेव्हापासून त्याला मग तो गणपती रडायला लागतो दात तुटल्यानंतर. आणि मग ते शंकरांच्याकडे ते सगळं जाते सगळं. मग त्यावेळेला परशुराम माफी मागतो. परंतु त्यावेळेपासून परशुरामाने त्याला नाव ठेवलं की मी ही केलेली एक चूक म्हणून तुला हे दुसरं नाव येईल, एकदंत म्हणून तुला संबोधलं जाईल. बरोबर. लक्षात आले का? मग ते त्यावेळेपासून कधी गणपतीला एकदंत म्हटलं जाते. मग आम्ही डावा हा हे 16 का नाही कट केला, कुठलाही पेंटर करत नाही पुरा. तुम्ही पूर्ण करताय, करायचा नाही पूर्ण, अर्धा करायचं. बरोबर बरोबर. बघ ना, कुठल्याही गणपतीला कॅमेरा मारून बघ, सगळ्यांचे गणपती की नाही डाव्या साईडचा जो 16 आहे ना तो अर्धा आहे. त्याचं शास्त्र मग ते त्या कोकण्यासनी पटवून द्यायला लागायचं हे परशुराम आहे हा. आणि परशुरामाने गणपतीचं युद्ध झालंय. परशुरामानं परशुर जोडले आणि मग परशुरामानं परशु आपला गणपतीला दिलाय. हे सगळे कलाकार ते दात हे करतात. हो, सगळे सगळे गणपतीचे काही म्हणजे तेच काय, गणपतीची काही जी मुखी हे ती ठेवून ना ती तीच आहे. बाबा तो लंबोदर आहे, त्याचं पोट मोठं आहे, तो हत्तीच्या मस्तकातला आहे, कान मोठे, हे सगळं त्याच्यात संदर्भ त्या कलेत आला पाहिजे. नुसतंच काहीतरी करायचं, नुसता गणपती 4 हात लांब सोंड बांधले म्हणजे गणपती नाही. गणपतीची सगळी स्केल बसायला पाहिजे ती व्यवस्थित. आणि त्याला हे अध्यात्म सांगतो दिसतो. अध्यात्माची त्याला तोड असायलाच पाहिजे, की जोड असल्याशिवाय त्याला ते बसत नाही. हे कोकणात अशी वेगवेगळे पाटावर सीन आम्ही करायची. उडीतनं राम लक्ष्मण सीता चालली, मग त्या राम अवतार मधला गणपती गणी तो सोंडीच्या अवतारामध्ये येतो. काय मग हा कोण उडीत का बसले, तर अयोध्येतनं वनवासाला जात असताना ती दुसऱ्या त्या कोळ्याच्या जो कोळी असतो तो पुढे असतो आणि त्याच्या त्या उडीतनं तिथे शरीरचे पार करताना का नाही त्यांनी जे उडीत बसलेत ना राम, तो वेळचा तो सीन आहे. तर हे सांगावं लागते लोकांना. बरोबर. किंवा चंद्रासूर राक्षसाला गणपतीने मारला, लक्षात आलं का? म्हणजे तो देवासने ऐकत नाही, परंतु त्याच्या विधिलिखित असं लिहिलेलं असते की शंकराला ज्यावेळी मुलगा होईल आणि तो गणपती चंद्रासुराचा वध करेल. अशा काही कथा आहेत, अशा कथा आहेत बऱ्याच आहेत, बरंच काही त्याच्यात. मातीची मूर्ती आणि पीओपी यावर तुमचं काय मत आहे? मातीची मूर्ती ही सात्विक मूर्ती आहे, लक्षात आलं का? सात्विक म्हणजे कसं आहे, अध्यात्मकामध्ये मूर्त्या बनवताना तुम्हाला काही माध्यम दिल्यात आणि त्या माध्यमातून ते घडावं. उदाहरणार्थ दगड, आपण देवाऱ्यात पूजणारी मूर्ती ही दगडीच बनवतो. का बनवतो, तर
हे आपल्या धर्मशास्त्रानं मान्य केले की देव हा दगडात उतरतो. पाणी किंवा तुमचं लाकूड काय किंवा माती काय ही जी माध्यमं आहेत, तुम्ही जर रासायनिक माध्यमं तयार केल्यानंतर शक्यतो देवत्व त्याच्यात येत नाही. बरोबर. म्हणून अध्यात्मिकामध्ये शास्त्रात काय सांगितलंय, पार्वतीनं मळाचा गणपती केला आणि त्याच्यात संजीवनी मंत्रांमध्ये प्राण भरवला. म्हणून मातीचा गणपती प्राधान्यानं करावा. तर आता कसं झालंय, मातीचा गणपती ही पूर्वीपासूनची कला. आता आलं पीओपी. पीओपी आता सध्या पीओपीला काय झालंय, पीओपीला लोकांना गणपती मोठा पाहिजे, मग हलका पाहिजे, न्यायला माणसं कोण नाही काय. मग अशा कंडिशन मध्ये कसं होते माहिती आहे, पीओपीची मूर्ती कशी होती, सुबक होती. मातीला जेवढा वेळ लागतो तेवढा पीओपीला लागत नाही. कारण का पीओपीचा एक साचा जर बनवला त्याला चांगले 10-15 दिवस घ्यायचे, आणि एक साचा जर उन्हाळ्यात जर बनवला तर त्याच्यातनं कास्टिंग सगळं करून काढायचं. त्यामुळे ते जसंच्या तसं झेरॉक्स कॉपी सारखं उठते. हे तसं नाही, मातीला साचा नसणार. साचा जरी केला तरी फक्त ठराविक येतोय त्याचा काय, खरं बाकीचं सगळं हाताने करावं लागतं. आता येईल करायला लागलो ना हे बरोबर. ह्याला आता हे 3रा दिवस आजचा. तो पीओपीचे आता म्हणजे 10-20 गणपती तयार झाले असते. बरोबर. त्यातला फरक काका आता हात तयार करायला बघा काय, हे तयार करायला 3 दिवस लागले. तर पीओपीचे त्याला 20-25 मूर्त्या झाल्या असत्या. ह्याच्यात कसं होतंय, टाइम जास्त लागतो. टाइम जास्त लागतो. मग त्याची मजुरी, मग त्याचं आपलं त्याचं होणार पेमेंट ह्याच्यात फरक पडतो. मग पीओपीची मूर्ती थोडीशी स्वस्त द्यायला चालते आणि ही महाग पडते. मग लोकांना वाटते मातीचा गणपती आणि मग महाग का, असं होते. ह्याला वेळ जास्त लागतो, टाइम जातो काय. एक दुसरी गोष्ट काय, पीओपी पूर्वीपासून आलंय, खरं पीओपीच्या मूर्त्या फारशा आपल्याकडे नव्हत्या, शेतीला होत्या. मोठ्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या पीओपीच्याच बनवायला सगळ्या मोठ्या मंडळात नसतात. त्याला मातीची बनवता येत नाही. मातीची मूर्ती जास्तीत जास्त तुम्हाला 5 फुटापर्यंत बनवता येते काय. मातीची मूर्ती जास्तीत जास्त 5 फुटापर्यंतच बनवता येते, त्याच्यावर बनवता येत नाही. आणि पीओपीला मात्र तुमची 21 फुटापर्यंत मूर्ती जाते. कशी पाहिजे तशी अँगलवरती मूर्ती गणिती घेता येते, वजन होत नाही. मग लोकांचा उत्साह पाहिजे, मोठी भव्य मूर्ती पाहिजे, मग त्यासाठी पीओपी. आणि सात्विक ज्याला पाहिजे, मग अगदी 6 इंचाची सुद्धा मूर्ती घरात पुजणारी लोक आमच्याकडे आहेत. मी साताऱ्याला 2 वर्षापूर्वी आम्ही जवळजवळ 2,500 मूर्त्या दिल्या, अगदी 6 इंचाच्या मूर्त्या. 6 इंच, 9 इंच, 11 इंच अशा, आणि विदाऊट कलरच्या, फक्त डोळे रंगवायचे. आणि मातीचीच मूर्ती त्या लोकांनी पुजायच्या तिकडे साताऱ्याकडे, पुन्हा आणि वाईला दिल्या होत्या, वाई साईडला. कोर्टामध्ये पीओपी बद्दल बंदी घातली आहे, म्हणजे बंदीचं काय काय चालू होतं, त्याबद्दल तुमचं मत काय? अगदी चांगला प्रश्न आहे हा, आणि लोकांच्या बद्दलची शंका होती. बरोबर. आता मध्ये मुंबईमध्ये पण चालू जोर. मुळात कसं झालंय, माती सगळ्याच ठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्यामुळं मातीचे कारागीर तयार होतील, परंतु माती नाही आहे. बरोबर. आणि जी शाडू माती मिळायला पाहिजे नाही ती सगळीकडे मुबलकपणा मिळत नाही. दुसरा विषय कसा, कोर्टानं पीओपीवर बंदी घातली काय, हे साफ वाक्य चुकीचं. कोर्टानं बंदीनं तशी काही घातलेली नव्हती. फक्त काय केलं होतं, कोर्टामध्ये चालू होती केस की बाबा प्लास्टर ऑफ पॅरिसला मूर्त्या करू नये, ते विसर्जन करताना त्रास होतो आणि त्यानं प्रदूषण होतं. प्रदूषण होतंय म्हणून गणपतीची मूर्ती तयार करणं आणि हे बंद करा, हे कोर्टाचाही निर्णय चुकीचा. म्हणजे काय झालं त्याच्यात, की ज्या वकील दिला होता त्यानं बाजू मांडायला चुकला. त्यामुळे तो कोर्टानं पहिला निकाल दिला की पीओपीच्या मूर्तीने बंदी, हे प्रदूषण होते. मुळात पीओपी प्लास्टर यानं प्रदूषण होत नाही. वर्षातनं एकदा गणपती आपण पाण्यात बुडवणार, बरोबर, वर्षातनं एकदा, आणि प्रदूषण होतं का, वर्षातनं एकदा बुडवणार. मग असं जर नुसतं एकट्या पीओपीनं जर तुमचं प्रदूषण जर होत असेल तर आमचा प्रश्न असा, आमचा कारागिरांचा, अरे रोज तुमच्या त्या समुद्रामध्ये गढूळ पाणी मिसळलंय, तुमच्या त्या नदीमध्ये आमच्या सगळ्या ओढ्याचं पाणी, घाण संडाचं वगैरे सगळं गटर धुवून सगळं पाणी त्या नदीत त्या ओढ्यातनं जायला लागलंय. त्याचं काय, त्याचं प्रदूषण तुम्ही रोखू शकताय का? मग ते का अडवत नाही?
त्या दिल्ली आणि मुंबईमध्ये गाड्या रस्त्यावर फिरून हवेचं प्रदूषण झालंय. दिल्ली मकरांचा जीव घोटमळाला, त्याला का तुम्ही अडवत नाही? मग गाड्या बंद करताय का? बरोबर. प्लास्टिक रोज पडायला लागले, एवढं कचऱ्यासारखं प्लास्टिक झाले, त्याला कोणी अडवलं का? मुळात पीओपी मुळे प्रदूषण एक दिवसाचा गणपती बुडल्यामुळे होतं, ही वाक्य पहिला चूक. बरोबर काय याच्यात? जर पीओपीत काही जर तसे घटक जर असतील तर मग पीओपी दाताला प्लास्टर भरला असतं का? हातपाय मोडल्यानंतर डॉक्टरने त्याला प्लास्टर घातलं असतं का? अरे ती 1 नंबर 2 नंबर 3 नंबर प्लास्टरची त्याचीच रेंज असते. हे चुकीचं वाक्य झालं, त्याचं म्हणणं मांडताना चुकलं. दुसरी गोष्ट काय माहिती आहे, त्याचा नको त्या लोकांनी नको त्या पद्धतीनं अर्थ काढले. आणि त्याच्यामुळे उदाहरणार्थ माझ्या सुद्धा तुम्हाला की 2 वर्षापूर्वी आमची गवर काही लोकांनी, कॉलेजच्या लोकांनी आमची गवर नदीच्या तिथं रोखली, काढली, काय अडवली. आणि काय म्हटलं आम्हाला, नाही ती गवर आमच्याकडे द्या तुम्ही. तर काय करणार आहे सर? तर आम्ही हे कुजवत घालणार आणि खत करणार. माझं डोकं भडकलं. अरे तिला 5-7 दिवस आम्ही ती शर्तीनं पुजलेली गवर, का तुम्ही लगेच तिला कुसवत घालणार, तिचं खत करणार? हे वाक्य सगळं चुकीचं वाटतं. तर नदीत टाकल्यामुळे प्रदूषण होतंय, हे तुम्ही कुठला संशोधन लावला शोध? काय एक लक्षात घ्या, हे चुकीच्या पद्धतीनं लोकांना सांगितलं, त्याचं वाक्य मी सांगत होते. अरे मी त्या सरांना विचारला, प्रश्न विचारला, ह्या नदीच्या दोन्ही साईडनं झाडं किती ती माप, आणि त्या झाडांचा रोज पाला या नदीत पडतोय, आणि त्याच्यावर तुम्ही काय याच्यावर करू शकताय का? रोज चालवाळा पडतोय. अरे डोंगर दरीवर पाऊस पडतोय आणि ती गढूळ पाणी ह्या नदीला येते, ते स्वच्छ तुम्ही करताय? तू परमेश्वर करतोय. बरोबर. काय कुठला तुम्ही शोध लावालाय? असं तुम्ही म्हणा, एखाद्या जर थोड्याशा छोट्या तळ्यात तुम्ही जर गवळ टाकला तर ती टाकू नका. हा, ती छोटा आहे, ही वाहती आहे नदी, वाहती नदी आहे, आणि ह्याला तुम्ही कसलं काय करणार? तो मूर्खपणाचा बाजार झाला. बरोबर. अरे ती कुठं करायची आहे संकल्पना? कोण विहिरीत टाकत असेल, कोण एखाद्या छोट्या तळ्यात टाकत असेल तर ती संकल्पना आहे. अरे आमचं हिरण्यकेशी त्याच्या याला अँब्युलन्सने वाहते जाते, तिकडे घटप्रभाकडे जाऊन मिळते. घाड 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 नदी होते, हित पडलेला माणूस चांगला संकेश्वर पर्यंत गावत नाही. आणि हे काय सांगायला तुम्ही? आमचे गणपती कुठं नदीत राहिलेत का? नाही राहत, कारण का उताळी नदी आहे, जी जाते. हा प्रश्न कुणाला होता की ज्यांचं बाबा विसर्जन करत असताना तुम्ही तळ्यात करताय, सिटी लेवल मध्ये छोट्या तळ्यात करताय किंवा छोट्याशा वड्यात करताय किंवा सिटीला करताय, ती करू नका. इथं ठीक आहे. बरोबर. झाडांचा पाला पडणारा तुम्ही गोळा करू शकताय का? मग आमच्या गौरीला हात कसा लावला तुम्ही? चांगला प्रश्न आहे. काय महत्वाचा प्रश्न आहे तो. मला पटलं नाही ते. बरोबर. काय मी म्हटलं काय सर, म्हटलं की एवढा कचरा पडतोय रोजचा, तुम्ही स्वच्छ करताय. शेवटी म्हटलं एक सांगितलं, ही अन्न साखळी आहे, परमेश्वरानं तयार केलेली आहे. काय पाण्यातले किडे कुणी खायचे, आलेली घाण कुणी खायची, ते मासे खेकडी ती खेडी करणार, काय ते किडे खाणार, काय मग त्याच्यावर त्यांची उपजीविका चालणार. ही साखळी आहे, आणि त्या पद्धतीने हे सगळं चाललंय. फक्त रासायनिक द्रव्य तुम्ही मिसळताना ती बंद करा. बरोबर. असाच विषय होता. त्यामुळं पीओपीवर जी बंदी हा प्रश्न साफ चुकीचा. आता कसं झालं, आता दुसऱ्या वेळेला वकीलने परत बाजू मांडली आपली, आणि वकीलने सांगितलं त्याच्यात की महत्वाचा त्याच्यात विषय काय होता की गणपतीच्या मूर्त्या विसर्जन केल्यानंतर समुद्रात किंवा नदीत ज्या उघड्या पडतात त्याची विटंबना होते, ती बंद झाली पाहिजे. म्हणून पीओपी बंद करा असा प्रश्न होता. तर त्याच्यासाठी आता कोर्टानं असं सांगितलंय की हे शासनानं याची दखल घ्यावी. म्हणजे काय, तर ते गणपती खोल पाण्यात घेऊन बुडवावेत, किंवा येणाऱ्या भक्तांच्याकडनं तुम्ही गणपती दान म्हणून घ्या, तिथं तुमच्या समोर ते नदीत बुडवा आणि तुमच्याकडे दान म्हणून घ्या, आणि ते तुम्ही नेऊन कुठेतरी खोल पाण्यात घेऊन बुडवा. बरोबर. अशी संकल्पना शासनावर जबाबदारी घेतली. नगरपालिकेने घातली, तुम्ही कुंड तयार करा, काय लोकांच्याकडनं गणपती तुम्ही दान करून घ्या, किंवा त्यांना विसर्जन तुमच्या समोर करा, आणि त्याच मूर्त्या मग तुम्ही चांगल्या ठिकाणी नेऊन कुठेतरी विसर्जित करा. ही संकल्पना राबवायला सांगितली. त्यामुळे पीओपीचा विषय आता संपला. पीओपी मुळे प्रदूषण कधीच झालं नाही, होणारही नाही. काय फक्त हे असं बाहेर
भरती आली की बाहेर ज्या मूर्त्या वगैरे बिस्किट दुसऱ्या दिवशी येतात ना ते जरा वेगळं विटंबना दिसते म्हणून हे त्याच्यावर काढलेला मार्ग होता. तो प्रश्न होता तो राहिला बाजूला आणि नको ते काढलं त्याच्यात. मग पीओपीवर बंदी आली का, पीओपीवर बंदी आली का, असं झालं. मग आता ते शासनाला त्यांनी काम लावलंय कोर्टानं की तुम्ही विसर्जनची तयारी करा. मग ते आता कुंड वगैरे बांधायला विसर्जनाचे कुंड प्रत्येक जण बांधायला आले, प्रत्येक महानगरपालिका वगैरे की का तर आलेले गणपती विसर्जन इथे घ्यायचे, अशीच हीच कल्पना आहे आता. त्यामुळे प्रदूषण हा विषय नाही आहे त्याच्यात आणि होत नाही. जी प्रतिक्रिया मी ऐकून घेतली या बाबतीत पीओपी बद्दल. आणि दुसरा आपला प्रश्न असा आहे की गणपती करताना तुम्हाला काही भावना जाणवतात का गणपतीच्या काही? गणपतीला त्याच्यात तेच मगाशी म्हटलं तू विषय की तो करत असताना गणपती हातातनं चांगला व्हावा, त्याची कुठं विटंबना होऊ नये. कसा आहे तो बाबा एक दंत आहे, तो लंबोदर आहे काय, त्याला 4 हात आहेत काय, कुठंतरी कसा तरी वेडा वाकडा बसलेला वगैरे असं होऊ नये काय. तो त्याच्या अध्यात्मकाला धरून ती मूर्ती ती तयार व्हावी आणि सात्विक व्हावी. काहीतरी घाण खाऊन उगीच कुठेतरी मद्यप्रसारण करून गणपती बसवायला बसून काय आम्ही आमची पाळणूक करतो. सात्विकता ठेवून ती केलेली बरी. तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची काय खास मागण्या असतात का? असतात की लोकांना. कसं आहे आम्ही काय केले काय माहितीये, ग्राहकांना सगळ्यात महत्वाचा मागाचा विषय की तुम्हाला पीओपीचा पाहिजे की मातीचा पाहिजे. आम्ही दोन्ही ठेवलेत. ज्यांची मूर्ती जड झाली तर न्यायची तयारी आहे हे मातीचा. ज्यांना हलकी पाहिजे मोठी पाहिजे घ्या पीओपीची. तुम्ही जी ग्राहकांना जी पसंती असेल ती आम्ही बनवून देतो एक. आणि त्याच्यातली ग्राहकांची पसंती काय चालली सध्या, गणपती पाहिजेत वेगवेगळ्या आसनावरचा पाहिजेत काय. गरुडासन मागतात, कोण सर्पासन मागते, कोण बाबा नंदीवरचा मागतात, कोण महादेवाच्या पिंडीला धरलेला मागतात. अशी प्रत्येकाची आवड निवड. आणि आता मोबाईलवर नवीन नवीन गणपतीचे फोटो आलेले आहेत काय, त्या पद्धतीने लोक मागतात ते आम्ही बनवून द्यायचं काम करतो. बरोबर. ग्राहकांना पूर्णपणे पाहिजे त्या पद्धतीवर. आणि तुम्हाला अडचणी कोणत्या येतात का मूर्ती बनवताना? मूर्ती बनवताना अडचण आता सध्या भागवणारी म्हणजे मातीच्या मूर्ती करताना माती आपल्याकडे नाही. बरोबर. पूर्वी रामतीर्थाच्या डोंगरात मिळायची, तिथे ती फॉरेस्ट खात्याच्या हद्दीत गेले. फॉरेस्ट खातं आता येऊ देत नाही, फार त्यांनी कडक केलंय सगळं. आणि प्रायव्हेट मध्ये पण कुणाला आता कुणाकडे शाडूची स्टॉक काय नाही. त्यामुळं थोडं मातीच्या मूर्त्या बनवायची पंचायतच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं जे मटेरियल आणि पीओपीचं काय व्हायलंय, सगळ्यांनी जर पीओपी केले तर उद्या ते मटेरियल महागायला आलंय. बरोबर ते मग प्लास्टर मागलं, मग त्याचा गबाळा कात्या मागला काय. आणि वेगवेगळे कलर निघाले, ती स्कीमा वाढल्या, त्याच्यामुळे ती महागडा चाललंय काय. आणि याच्यातले काही सगळ्यात अनेक महत्वाचे विषय, थोडस कलाकारांनी सुद्धा नॅचरल कलर वापरावे. ते बाबा केमिकल मिश्रित जे काही कलर असतील ते वापरू नये या मताचे आम्ही पण आहोत. आम्हाला इथे काही गोष्टी पटत नाही काय की आपले ओरिजिनल जे कलर आहेत तेच वापरा, चांगले येतात ते. फक्त त्या वेगळ्या कलेनं ते लावायला पाहिजे. आणि आपली माती कुठून उपलब्ध होते काय? आता माती रामतीर्थाच्या तिकडून आम्ही आणत होतो. आता प्रायव्हेट लोकांच्या शेतकऱ्यांच्याकडनं आम्ही आता ती घ्यायला आलोय. बरोबर. साधारण आम्हाला ती 5,000 रुपयाला ट्रॉली पडते. तर काय व्हायलेलं माहिती आहे, आता तिथलाही स्टॉक संपायला आला. ही सगळीकडेच मिळत नाही माती. शाडू माती ही पाहिजे तशी की नाही काय. आता मातीतला फरक कसा आहे की आपली माती काय ही लोकलची तांबडी आहे, ती दाखवा पहिला. ही आपल्याकडची तांबडी शाडू माती. ही बॉम्बे माती. बॉम्बे म्हणजे ही बॉम्बे म्हणजे बॉम्बेला खाडीच्या साईडला ही माती मिळते. हिला बॉम्बे माती म्हणतात, बॉम्बे शाडू काय. ही क्ले मॉडेल वगैरे बनवण्यासाठी क्ले मॉडेल बनवायला ही माती म्हणजे फार चांगली आहे, त्याची पण आहे. आणि दुसरी आपल्याकडे पिवळी आहे, ती इथं सरवळी वगैरे मिळते. त्यामुळे ह्या एक विशिष्ट पद्धतीच्या मातीची ज्या खनिज गेली ते आता स्टॉक संपत आले मातीची. त्यामुळे पुढे भविष्यात भीती काय वाटते, माती संपली तर काय.
ती कुठली शेतातली माती आणून करता येत नाही, त्याच्यासाठी विशिष्ट खाणी आहेत, त्याच खाणीतले पाहिजे. ती भीती वाटते त्याच्यात. आणि इकडं पीओपीला सगळे आले तर पीओपीचं मटेरियल वाढणार, मागणार. आता तुम्ही कलेबरोबर श्रद्धा कशी काय जोपासता? श्रद्धा हीच मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण की गणपती बनवताना तो सात्विक पद्धतीने बनावा, मन प्रसन्न करून असावं बाबा. काय तो शक्यतो चांगला गणपती बनवत असताना तो त्या अँगलनच जातोय, आपोआपच ते घरीच जाते. ते वेडवाकडे होऊ देत नाही. उदाहरणार्थ एक सांगायचं म्हटलं तर गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली आहे, ती उजवीकडे कुठला कलाकार करत नाही, डावीकडे असते, ती डावीकडेच असते. तर आम्ही झोपेत जरी बनवली तर ती डावीकडेच जाणार. हीच सोंड मला जर इकडे कर म्हटला, बरोबर, काय त्याच्यात फार महत्व आहे. ती सात्विक आहे सोड, तिला पूजा वगैरे नियम सगळे फार वेगळे आहेत. काय त्या गोष्टीत काही मी जात नाही, परंतु कसं आहे ती कलाकाराला अडचणीच असते फार मोठं. काय तुमच्याकडे पूजा वगैरे नाही दिलं म्हणून उजव्या सोंडीचा गणपती फार उग्र असतो. आता हे डाव्या सोंडीचा आहे आणि सगळे डाव्या सोंडीचे गणपती असतात. ह्याच्यातले गणपतीच्या आड म्हटलं सगळ्यात महत्वाचं काय बाबा, एक दात कट झालेला डाव्या सोंडीचा गणपती, हातात मोदक असावा, मोदकाचे ह्यो हात असा, एक उजवा हात आशीर्वाद कंपल्सरी पाहिजे. हा हात त्यांनी उजव्या साईडला कंपल्सरी आशीर्वाद करायला पाहिजे. हे कलाकाराने अगदी ध्यानात ठेवायला पाहिजे. काय विसर्जनच्या वेळेस तुमची काय भावना असते? गणपती जेव्हा विसर्जन होते तेव्हा फार वाईट वाटते, केलेलं सगळं पाण्यात जाते तेव्हा बघून फार वाईट वाटते. खरं काय शेवटी काय म्हणतात ते निर्माण झालेलं नष्ट झाल्याशिवाय परत ते दुसरं निर्मितीला मजा येत नाही ना, ती बी आहे. त्यावेळेला वाईट वाटते की बाबा आपण चांगलं केलेली बाबा मूर्ती एखादी चांगली झाली, ज्यावेळी नदीत खरोखर बुडवली जाते ना, ह्याला ती ठेवायला पाहिजे होती, लई पण चांगली झाली मनात वाटते ते, हे वाटते. परंतु शेवटी विसर्जन पण झालं पाहिजे, हे तितकंच खरं. सृष्टीच्या नियमाप्रमाणे विसर्जन केलं पाहिजे. उद्याच्या पिढीला तुम्ही काय सांगणार ही कला जोपासण्यासाठी, ही कला टिकवून ठेवण्यासाठी? ते प्रत्येकानं गणपती करायला शिकावा आणि तो मातीतनं शिकावा. पीयूपीत जाता येणार नाही डायरेक्ट, आधी मातीचा कला शिकावी. काय आणि लहानपणापासून आता शाळेतली मुलं वगैरे येतात आमच्या इथं बघायला येतो, बघायला करायला बसतात. होय का? आमच्या पंडित मंडळाचे काही विद्यार्थी हे येतात. काय आता परवा नाक केल्याने काय गणपती करतात, शिक्षक वगैरे घेऊन येतात गणपती कसा बनवायचा वगैरे वगैरे ह्याला. काय मुलं येतात, सगळ्यांनी शिकायला विकायला, कारण का कला असणं अंगात मूर्ती बनवण्याची काही फार महत्वाचं आहे. बारक्यान पण गणपती दर्शन केला इथंच केलाय बसून. इथं आमच्या इथे दरवर्षी आम्ही की नाही चित्रशाळा घेतोय पोरांची. काय येतात टीचर घेऊन येतात दरवर्षी आणि पोराशनी गणपती कसा करायचा आम्ही दाखवतोय, हाताने गणपती बनवताना प्रत्यक्षित. किती साधारण किती मूर्ती होत्या तुमच्या? आमच्या एक 400-500 500. आणि मोठे गणपती तालुक्यातले? मोठे काय आम्ही शिवसेनेचा घेतला आणि बाकीचे 2-3 लहान आहेत. जास्ती काम होत नाही, दोघंच आम्ही करतोय. तुम्ही आहे तुमचा मुलगा? होय, इंद्रजीत. वा, एक इकडे लाजालायस काही दाखव कॅमेरा मध्ये जवळ. हा काय छान आहे बघा. त्याला घे की मागा अजून, त्याला पण दिसत. हा सांग कॅमेरा मध्ये. हा मागच्या वर्षीचा हा मागच्या वर्षीचा आणि हा या वर्षी करालोय. हा दगडावर बसलेला आहे, म्हणजे असं जंगलात. मग तोंड करायचं, अर्ध काम झालं. बारके कलाकार पण खूप इच्छेनं आणि चांगल्या ह्यानं भावनेने करतात गणपतीचं, आणि आवड पण पाहिजे हे सगळं करायला. छान केलाय. इथं आमची इकडे पोरं लहान आहेत की नाही, इथं आम्ही बसतच ना, मग सांगतं कसं करायचं काय करायचं. काय त्यांनी पण सांगतात काय? टीचर येतात कवा तरी, सर येतात घेऊन. परवा
नागपंचमीचे नागोबा करायचे सुद्धा शिकलेले ते. संदेश सांगणारा काय युवकांना काय? युवकांना संदेश तरुण पिढीला एवढाच काय की कलाकारांनी आपली कला जोपासताना जे पूर्वीपासूनच चालत आहे अध्यात्मकाची सांगड धरून गणपती करावी, त्याच्या बाहेर जाऊ नये. म्हणजे गणपतीची विटंबना होईल असं काही करू नये. काय गणपती म्हणजे गणपतीच असणार, त्याला कुठंतरी शास्त्र धरून करावं आणि त्याचा वापर न होणार. कुठंतरी काहीतरी चुकीच्या पद्धतीनं मूर्ती केली गेली, त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीचा अर्थ काढला जातो आणि मग त्या आमच्या गणपतीची आमची लोक मापं काढतात, असं होऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत बघा इथं. कुठला आहे ना केलाय? रंगवलाच वे भारी केलायच की. छान आहे, भरपूर मूर्ती आहेत इथं. काकांचे चिरंजीवी इंद्रजित कुमार हे आमचे नवरात्रीच्या मूर्ती आपल्या दुर्गा मातेची मूर्ती हिनीच करतात दरवर्षी. छान काम असते यांचं पण. आमच्या सगळ्या मंडळाच्या मूर्ती आहेत ते हिनीच केलेल्या आहेत. अरे अरे गदा चला. आज काकांनी छान माहिती दिलेली आहे आणि गप्पा गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने केलेल्या आहे आणि आपल्याला चांगली यातून माहिती भेटलेली आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि जेणेकरून आपल्याला वेगवेगळे भागातील व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील, माहिती पण भेटेल यातून. त्यामुळं चला भेटू नेक्स्ट टॉपिकवरती भेटू आपण. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.